सकाळी पहा तुम्ही 7 वाजता एवढे ट्रॅफिक लागले. नाही कुठं चालले ते रत्नागिरी. मोफत सेवा मोफत. मला तर वाटतं 100-200च्या वरती गाड्या असतील. फायनली पोहोचले गणपतीच्या गावी. ती मेन म्हणजे महत्वाची मूर्ती आपली गणपती. आपल्याला आपली लहान मूर्ती पण भेटली. तुम्हाला लहान मूर्ती दाखवतो ती एकदम मस्त आहे. थांबा ते तर त्याचं ऐकूच आहे बघा. एक तर रस्ता बारीक. मित्रांनो मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत ट्रेनला अमरापूरला, जे की पहिल्या ब्लॉगमध्ये गेलो होतो. आणि आज आपण चाललोय 3 जण. गणेश, अभि आणि मीच चाललोय. राकेश येणार नाहीये. सो त्यामुळे आपण आज बाईक वगैरे स्कूटी वगैरे घेऊन जाणार नाही. आपण जाणार आहोत आपली कार घेऊन. आणि ज्यांनी पहिला ब्लॉग बघितला असेल त्यांनाच माहिती आहे अभि, राकेश आणि गणेश कोण आहेत. सो ज्यांना माहिती नाही त्यांनी ते ब्लॉग बघा. आज जरा पहाटे निघायचा प्लॅन झाला होता. म्हणजे असं वाटत होतं की सकाळी लवकर निघावं आणि तिकडे जावं. बट ज्या शॉपमध्ये आम्ही जाणार आहे, म्हणजे जिथे आम्ही गणपतीची मूर्ती बुक केली, ते शॉपच 8 वाजता ओपन होणार आहे. तर एवढ्या लवकर जाऊन काही उपयोग नाहीये. सो त्यामुळे आम्ही प्लॅन केला की 7च्या दरम्यान निघूया. कारण आमच्या इकडून तिथे जाण्यासाठी 1 तासाचं काहीतरी अंतर आहे. 1 तासात आम्ही तिथे लोकेशनवरती पोहोचूच. सो त्यासाठी लेट निघायचा प्लॅन झाला. आता गणेशला पिकअप केलाय. 7 वाजता एवढे ट्रॅफिक लागले. गाण्या कुठं चालले ते रत्नागिरी. हे बघा मित्रांनो, वातावरण बघा. लाईन मध्ये दिसतंय. गावी जाण्यासाठी गाड्या बघा ह्या फ्री, मोफत सेवा मोफत. या साईडला तुम्हाला दिसतात पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत लाईन मध्ये. मला तर वाटतं 100-200च्या वरती गाड्या असतील. 100-200च्या वरती गाड्या. डबल लाईन ही तर या साईडला दिसते तुम्हाला. त्याच्या पलीकडे पण आहे बघा. पलीकडे पण एक लाईन. 2 लाईन लागल्यात. आणि इथून आता अभि येईल. त्याला बाहेरच बोलवलंय आम्ही, कारण भरपूर आतमध्ये जायचं म्हटलं की टाइम लागणार. तर आता अभिला बाहेर बोलवलंय. आणि त्याच्यासोबत आम्ही त्याला नाश्ता पण घेऊन बोलवलाय. नाश्ता काय घेऊन येते काय माहिती. आता तू बोलवतो घरी या नाश्ता करायला. नाश्ता काय आणलेस सांग. नाश्ता पोहे आणलेत. पोहे, कांदा पोहे आणलेत भावानी. गरम आहेत. आताच खाऊन घ्यायचे का. तर आता बघूया, जरा पुढे जाऊ. पटकन. खड्डे नाही तेवढे. नाही खड्डे नाहीत. तू कधी गेला. अरे आपण आता एवढ्या वेळ गेलो, पण ठीक आहे. खड्डे म्हणजे एवढे जास्त नाहीयेत. थोडे जाऊ शकतो आपण. तर आता इथून निघूयात आणि पटकन कुठेतरी जाऊन साईडला थोडासा नाश्ता वगैरे करूया, जो की अभिने आणलाय. गरम कांदा पोहे. तर आपण जाऊया पुढे. भयानक असा पाऊस चालू झालाय आता. लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलेलो ना, तेव्हा स्कूटीवरून जाताना रेनकोट घालून गरम झाला आम्हाला. आणि आता गाडी आणली, म्हणजे पावसाला पण माहिती आहे की भाई यांनी गाडी आणली तर आपण पडावं म्हणून. असं काही नाही. ऑलरेडी 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस येते. अबे तुला काय म्हणायचंय. मला सध्या काय नाही म्हणायचंय. सध्या भूक लागली, त्याला पोहे खायचे. नाश्ता करून घेऊया आपण. ते गार होऊन जातील मग काय फायदा. माझ्या पोहे बनवलेत कोणी ते सांग पहिले. मम्मीने. आणि वहिनी झोपल्या ते. बघा मित्रांनो. काय त्याच्यात नाही, त्याचं कारण दुसरे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जिकडे जाईल तिकडे ट्रॅफिक आहे. आज आम्हाला रत्नागिरीवाले मध्ये हे दाखव. रत्नागिरी. आम्हाला तसं काय म्हणायचं नाही. रत्नागिरीवाले राग बिग मानू नका. त्याची बायको रत्नागिरीची आहे म्हणून तो तसा करतोय. तुम्ही त्यांचं त्याच्याशी रत्नागिरीची काय. माझी पण बायको रत्नागिरीची आहे म्हणलं. बरं ठीक आहे, माझा काही विषय नाही. आम्ही सातारा सांगलीवाली माणसं आहे, आमचं चालतं तेवढं. बट तिकडे ट्रॅफिक भेटलं म्हणून आम्ही ह्या रोडने आलो नाही. बघा इकडे पण चालू आहे ट्रॅफिक पूर्ण. जे खड्डे वगैरे असतील त्यामुळं ट्रॅफिक झालं असेल. आबेच्या आईने बनवलेला नाश्ता आता आम्ही करायला घेतोय. चला मित्रांनो, नाश्ता करून घेतो आणि परत पुढे निघतो. आता टोल नाक्याच्या इथं पोहोचलेलो आहे. तर इथून आम्हाला 20 ते 25 मिनिटं दाखवते. जाऊया, हळूहळू जाईल. आता जास्त घाई गडबड काय करणार नाही. गाड्या भरपूर आहेत रोडवरती, त्यामुळं जरा सावशीतच जाईल.
काय झालं बोल ना. चिवडा चिवडा जाऊ दे तू शांत. हा हाच रोड आहे. आमचा विषय असा झाला की आम्ही बोलण्याच्या नादात गाणी ऐकण्याच्या नादामध्ये पुढे निघून गेलो 8-9 किलोमीटर आणि आता तिथून रिटर्न मागं फिरून आले चालले परत खाली पेनला टर्न मारायला. लक्ष नाही कोणाचं. काय चाललंय का नाही. मॅप लावा. मॅप पण नाही लावला. हे बघा काय आब्या काय बोलणार नाही. आब्याचा नाश्ता खूप झाला आम्हाला. चला तर आता पोहोचलेच 5-10 मिनिटांमध्ये. तर आता आपण फायनली पोहोचलोय गणपतीच्या गावी हमरापूरला. तुम्हाला दाखवतो माझ्या आजूबाजूला बघा. इथं आपण आधी पण आलोय. तर आता आज आपण आलोय आपली गणपतीची मूर्तीची बुकिंग केली होती आपण. त्या मूर्तीचं म्हणजे पूर्ण चेकिंग करण्यासाठी, म्हणजे बरोबर झाले की नाही झाले, की बरोबर झालाय नाही झालाय. कारण ज्या दिवशी गणपती घेणार त्या दिवशी तर आपण येऊन चेक करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही आलोय चेक करेल आणि मग इथून निघेल. तुम्हाला पण दाखवतो मी गणपती वगैरे आपला कसा झालाय रेडी. हे बघा इथं आपण बुक केला होता. हे बप्पा कला केंद्र म्हणून आहे. तर इथं आपण गणपती बुक केला होता. बघा अजून पण काम चालू आहे यांचं. इथं आता गौरींचं वगैरे पण चालू आहे आणि आमची मूर्ती समोर आम्हाला दिसलेली तुम्हाला दाखवतो मी. आम्ही इथं गणपती बघितले तर भरपूर असे गणपती आहे बघा. पण लास्ट टाइम आलेलो तेव्हा आहे ना इकडे मूर्त्या फक्त बनवायच्या चालू होत्या. म्हणजे अजून कलर वगैरे नव्हता झाला त्यावेळेस. बट आता तुम्ही बघू शकता इथं कलर वगैरे झालेले आणि तिथे भरपूर अशा बाकी आहेत आणखी करायच्या. पण आपली मेन म्हणजे महत्त्वाची मूर्ती आपली भाई गणपती जी ही मूर्ती आहे आपण डन केलेली ती ही आहे. आणि तिचं पण ऑलमोस्ट काम डन आहे. सर्व म्हणजे झालेलंच आहे तसं. बट आता आम्ही एक लहान मूर्ती पण सांगितली होती. तर ती लहान मूर्ती पण त्यांना आता त्यांच्याकडून बघून घेतो आहे की ती झाली की नाही रेडी. ती पण चेक करून घेईल. आणि पुढे मग आणखी एक ती लालबागची नेकेडची जी मूर्ती आपण केली होती त्या नेकेडच्या मूर्तीचा काहीतरी विषय आपण तो पण जाऊन बघूया. आपल्याला आपली लहान मूर्ती पण भेटली. तुम्हाला लहान मूर्ती दाखवतो. ती एकदम मस्त आहे. तर ती म्हणजे एकच होती त्यांच्याकडे. तर तिचं पेंटिंगचं काम चालू आहे अजून. त्यांनी आत्ता घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. ही एकच त्यांच्याकडे होती. तर ती एकच आपण त्यांच्याकडून बुक करून घेतली. त्यांनी त्यांच्या घरासाठी घेतलेली पण आपण त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांनी आपल्याला दिली ती मूर्ती. आता तीच मूर्ती आपण आपल्या गणपतीला घरी ठेवणार आहे. आता आपल्या इथलं तर मूर्ती डन झाली. या मूर्तीचा काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला जसं वाटत होतं ना गणपतीचा म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम वाटतोय किंवा काय, तर तो ॲक्च्युली LED पडल्यामुळे त्याच्यावरती तसं वाटत होतं. आता इथली आम्ही मूर्ती जी बघायची होती आम्हाला नेकेडची आम्ही जी बुक केली होती गणेशच्या दाजींच्या घरची ती लालबागची ती पण मूर्ती रेडी झालेली. म्हणजे असं त्यांनी फक्त आता तिचं प्रभाव वगैरे मागचं जे असतं ते राहिलं आहे. आणखी हातामध्ये बोटामध्ये जे चक्र असतं त्याचं राहिले. हे बघा ती ही मूर्ती आहे. तर ती पण मूर्ती रेडी झाली. आता आम्ही इथल्या बाजूच्या म्हणजे आता भरपूर गणपती असे बाहेर निघतात आज. कारण की आता 2 दिवसावरती गणपती आले. आज गणपती बाहेर निघतील. तर रेडी झालेल्या तुम्हाला मूर्त्या दाखवते मी. ज्या मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या ज्या इथून जाणार आहेत त्या मूर्त्यांचं तुम्हाला दाखवतो. ते बघा रेडी करून ठेवलेले आहेत ह्या पूर्ण. त्यांचं मागचं प्रभावळ वगैरे पण मागे ठेवले. जेव्हा ते घ्यायला येतील त्या टाईमला ते प्रभावळ वगैरे जॉईंट करणार आणि त्यांना देणार ते. हे बघा इथे भरपूर असे प्रभावळ वगैरे लावून ठेवलेले आहेत त्यांनी मागे. हे बघा ही पण मूर्ती रेडी ऑलमोस्ट. फक्त तिचे डोळे म्हणजे आखणी वगैरे करायची बाकी आहे. भरपूर मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे यांच्याकडे. ह्याच्यापेक्षाही मोठ्या असतात. बट तुम्हाला दाखवतो मी रेडी करून ठेवलेले आहेत. हे बघा हे नेकेडमध्ये आहेत. आणि हे बघा इथे धोतर वगैरे लावायचे चालले त्यांचं. आम्ही ज्या मेन महत्त्वाच्या कामासाठी आलेलो ते काम तर झालंय. म्हणजे गणपती ॲक्च्युली आम्हाला बघायचे होते की दोन्ही मूर्त्या नीट झाल्यात का. तुम्हाला मगाशी बोललो तसं ज्या दिवशी गणपती घ्यायला येणार त्या दिवशी तर आपण काय चेक करू शकत नाही. आणि भले चेक केलं आणि त्या टायमिंगला काहीतरी प्रॉब्लेम निघाला काय फॉल्ट निघाला तर त्या गोष्टींमुळे आम्ही आज येऊन मूर्त्या वगैरे चेक केल्या. कारण की तर ते कंटिन्यू आम्ही येऊन जाऊन करू शकत नाही किंवा एकदा घेऊन गेलो तर परत म्हणजे चेंज करण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम असेल ते दाखवण्यासाठी येऊ शकत नाही. तर आज चेक करायची होती तर ॲक्च्युली ते चेक करून घेतलं. आता मूर्ती समोरून बघणारे आम्ही तिघच आहे. तर ह्या दोघांचं माझं तर ओपिनियन तुम्हाला सांगितलं. ह्या दोघांचं ओपिनियन बघू आता मूर्ती बघून काय वाटलं यांना.
मूर्ती बघून छान वाटलं, असं काय म्हणजे डाऊट नाही आला. फक्त थांबा ते तर त्याचं ऐकूच आहे बघा. केवढा एक तर रस्ता बारीक आणि त्याच्यामध्ये ह्यानी कांडे असे. सॉरी गाण्याला डिस्टर्ब केल्याबद्दल. हा का बोल. मूर्ती तर आपली छान आहे, दिसण्यात वगैरे पण मस्त वाटते. फक्त डोळ्यांमध्ये तसं आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जरा डार्क पाहिजे होते ब्लू, पण ते डार्क ब्लू नसते म्हणून थोडं लाईट ब्लू आहे, पण छान वाटतं दिसण्यामध्ये, ऍक्टिव्ह. पण ते एलईडी मध्ये ना रे, एलईडीचं वाटतं ना. हा एलईडी मध्ये पडले. एलईडी आम्हाला ही डेकोरेशन मध्ये तसं आता एलईडीचा इफेक्ट द्यावा लागेल, जेणेकरून जसं मूर्तीला जो इफेक्ट आहे तो छान दिसेल. ऍक्च्युली आम्ही जे डेकोरेशन केले ना, त्या डेकोरेशन मध्ये वॉर्म कलरच्या लाईटी आम्ही युज केलेत. आता त्याच्यासाठी आम्हाला वेगळं आता एलईडीचा म्हणजे जरा युज करावा लागेल, जे की डोळ्यावरती प्रकाश पडेल असं म्हणून. बाकी अभि तुझं काय म्हणणं आहे? तर माझं काय म्हणणं आहे, आता सगळ्यांनी जे काय आहे तेच बोललेत. तरी पण काय म्हणणं आहे, आता जे मला बोलायचं ते काय नाही बोलला, अजून काय त्यात वेगळं. मग गाण्याला जे बोलायचं ते तू बोल. तर चला आता इथून निघूयात. मला बाहेर दाखवतो. सकाळी आपल्याला त्या रोडने येताना एकदम असं उन्हाचं वातावरण दिसलं होतं. मगाशी पाऊस पडून गेला आणि आता हे बघा बाहेर एकदम खतरनाक. आता आब्याला इथं आलोय आम्ही. आब्याला सोडले, आता घरी जायचं इथून. जरा जाऊसं वाटणं झाले. बोल काय. हा ना, मला असं वाटतं की आता गाडीत बसावं परत तुर्ब्याला यावं, मग परत सागरा मला सोडायला येईल. तेवढीच कामं करत चल फोन कर, मेसेज टाक. ठीक आहे. चला तर आता डायरेक्ट इथून तुर्बे आणि तुर्ब्यावरतून घरी. घरी वगैरे पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललोय मी गौरी गणपतीचं सामान आणण्यासाठी. म्हणजे गणपतीचं नाही, गौरीचं सामान आणायला. आमच्या घरी गौरी बसते, तर त्यासाठी ते सामान आणायला चाललोय. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला? म्हणजे काहीतरी वेगळं, मित्रांसोबतच गेलो यावेळेस, कोणत्या मंदिरात वगैरे असं काही गेलो नाहीये. तर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.